Hello, this is the My Artifact episode number 474. आजची तारीख आहे 18 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. आज काल डिसाईड केलं होतं मी का लिव्हिंग सर्टिफिकेट आणण्यासाठी मी वर्धेला जाईन. तर वर्धेला आलो मी. लिव्हिंग सर्टिफिकेट तर भेटणार नाही कारण ते 10 तारखेला येणार आहे, 10 जुलैला. तर आता काही भेटणार वगैरे नाही आहे. पण मी सुट्ट्या तर घेतल्या आहे, तर मला ते याचंच आहे. प्लस मी काही प्लॅन पण बनवले होते, म्हणजे या संडेला सगळेजण टूरवर जाऊ बा, बाईक टूर कुठेतरी चांगलं मस्त आरामात, मित्रांसोबत वगैरे वगैरे. तर त्यासाठी मी वर्धेत आलो. तर आज सकाळी म्हणजे ड्युटी करून हाफ ड्युटी म्हणजे 12 वाजेपर्यंतच केली. मग 12 वाजताच निघून आलो. खापरखेडा टू बर्डी टू रहाटे कॉलनीपासून ट्रॅव्हल्स आणि ट्रॅव्हल्स टू वर्धा टू घरी. आणि ज्याप्रमाणे डिसाईड केलं होतं बिलकुल सेम झालं. मित्रांसोबत हँगआउट केलं. आज विशालचा वाढदिवस होता. विशालने पार्टी नाही दिली, बट श्रुतिकाने त्यासाठी केक आणला होता आणि देन आम्ही सेलिब्रेट केला. विशालच्या आईची तब्येत खराब होती, त्यामुळे आम्ही सरकारी दवाखान्यात भेटायला गेलो आणि 10 वाजता वगैरे आलो. जेवण झालं ना, आता जस्ट मोबाईल छेडून राहिलो. इंटरनेट नाही आहे कारण 16 तारखेला इंटरनेट खतम झालं वाटते आणि प्लॅन अजूनपर्यंत रिन्यू नाही केला. त्यामुळे काय नाव उद्या फोन करावं लागेल, उद्या रिन्यू करावं लागेल. मी म्हणत होतो की आतापर्यंत मी कसं नागपूरला राहत होतो, मित्रांसोबत काफी अटॅचमेंट नव्हतं, बहुत दूर होतो मी. आणि आता कसं सडनली मित्रांसोबत हँगआउट करून राहिलो, खेळण्यामध्ये, इकडे तिकडे फिरण्यामध्ये, उद्या पण. तर एक प्रकारे नाही का कसं वाटत आहे का, एक प्रकारे फिलिंग रिअली बॅड फील होऊन राहिलं आहे. बॅड फील म्हणजे काय होणं, जसं की आता तुम्ही शहरात राहता, तुम्हाला शहरातली आदत झाली आणि 2 दिवसासाठी तुम्ही खेड्यात आला, कशी फील होते. म्हणजे खेड्यातलं जेवण, राहणं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. म्हणजे कोणी सांभाळून घेते, मी पण सांभाळून घेतो, बट एक प्रकारे डिफरन्स कळते ना का ते खेडं आहे, हे शहर आहे. अशाच प्रमाणे मला फील होऊन राहिलं. नागपूरमध्ये मी बहुत चांगला रॉयल पद्धतीने राहून राहिलो होतो. मित्र वगैरे कोणी होते नाही माझे तिथे, बट इट फील्स लाईक रिअली नाईस. कधी शिवा नाही द्यायच्या, कधी नाही, गुपचाप राहायचं, शांत वगैरे वगैरे. पण तिथे आल्यावर बहुत चेंगड, मस्ती, मजाक वगैरे वगैरे. पण हे चेंगड नाही कसं वाटत आहे का, किती खालच्या दर्जाची आहे. वेल, आज मी फर्स्ट टाइम आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये माझ्या मित्रांना एक खालचा दर्जा दिला आहे. आय एम रिअली बॅड फील होऊन म्हणून राहिलो. असं काऊन, म्हणजे असं काऊन चेंजेस आलं तुझ्यामध्ये का तू त्यांना बॅड फील होऊन राहिलं त्यांच्या सहवासात राहून, असं काऊन म्हणून राहिला. कारण आता काय आहे का, एक नवीन लेवल सुरू झाली का, इनफ विथ दी नवीन लेवल. एव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी हेच म्हणतो, एक नवीन लेवल सुरू झाली आहे. ते एक बस समजून घे, एक नवीन लेवल सुरू झाली आहे. आणि या नवीन लेवलमध्ये जुन्या लेवलचं नाही का तुला एकदम असं दिसेल, एकदम खालच्या दर्जाचं, खालची स्टेप कसं एकदम हे वाटते. आता नवीन लेवलमध्ये काय, तुला जॉब भेटली आहे ना, आता तू फिल्म स्कूल जॉईन कर, नवीन फ्रेंड्स बनव, नवीन मित्र बनव,
मग हळूहळू नाही का त्यांच्यात रमत जाईन आणि मग वन मॅन टीमचा साथ हळूहळू छुटून जात जाईन, हळूहळू कुठेतरी व्हॅनिश होऊन जाईन. या म्हणजे तुला वाटते का मी त्यांच्यापेक्षा ग्रेट आहे वगैरे स्टफ लाईक दॅट? या असं थोडं म्हणू शकते म्हणा. मी थोडं स्वतःला ग्रेटच फील करून आलो, बट कधी जाणीव करू देत नाही मित्रांना. ते सुद्धा का करणार राव? म्हणजे माझे मामाजी इथे पॉवर प्लांटमध्ये ॲज अ खूप मोठे ऑफिसर आहेत. त्यांच्या सेटिंग थ्रू मला कसं तरी लावून दिलं आहे. जर ते नसतात तर मी का असतो? मी तर काहीच नाही. मी तर फक्त डिप्लोमा केला आहे, बाकी तर काहीच नाही. मला तर कुठे जॉबही नसते भेटली, राईट? बट आता मामाजी आहे त्यामुळे मला इथे जॉब भेटली आहे. तर त्यामुळे तू असं एकदम उडण्याचा प्रयत्न नको करू की तुला मित्र एकदम खालच्या दर्जाचे वाटत आहे. ऑफकोर्स नॉट. म्हणजे ते वागत असेल एक प्रकारे, बट त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची क्षमता तुझ्यापेक्षा लाख पटीने जास्त आहे. यस, म्हणजे मी असं फील म्हणून राहिलो आहे का ज्याप्रमाणे आपण इथे हे करतो, शेंगड करतो, टाइमपास करतो, तर नागपूरमध्ये वगैरे असं काही नाही. नेहमी कॉम्पिटिशन दिसते. मला पण कॉम्पिटिशन. मी त्या कोल हँडलिंग सेक्शनमध्ये काम करतो, तिथे मोस्ट ऑफ दी जण ITI वाले आहे आणि एवढे फडतूस लँग्वेज वापरते ना का जेणेकरून तिथं राहण्यास असं एकदम वाटते का पुन्हा मसनात आलो आहे. बट तिथे पण कॉम्पिटिशन आहे राव, तिथेही असं वाटते का राव. पण मी त्या ITI वाल्याचं त्यांचं काही पकडतच नाही, बिलकुल नाही. त्यांचं ते काम झाले का झाले, त्यांना तर कधी असं उतरवतच नाही का, असं बघण्याचा प्रयत्न पण नाही करत. मी कॉम्पिटिशन कशी करतो, जे पर्सन जे माझ्यासोबत आहे. आता ज्युनियर इंजिनियरमध्ये मी सर्वात यंग आहे ते कापरखेड्यामध्ये, त्या प्लांटमध्ये. मला सोबतचे जे कलिग आहे ते बहुत एजड आहे, बहुत एजड. हार्डली 40-50 क्रॉस केली असेल त्यांनी. तर काय आहे का, मला आता ज्युनियर इंजिनियर आणि मला त्यांच्यासोबत काम करावं लागत आहे. काम म्हणजे फक्त काम पाहावं लागत आहे. तर हाऊ बॅड इज इट? जर तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असतं तर तुला आज कूलर समोर, मस्त समोर कम्प्युटर असता, कूलर असता, चांगली हवा असते, चांगलं 20,000 रुपये पेमेंट असता, एव्हरीथिंग इज गुड, राईट? तर तुला डिसाईड करावं लागेल का आता नाही का, आतापर्यंत तू म्हणून राहिला होता की मला फिल्म बनवायची आहे, राईट? आता तुला ॲक्शन घ्यावं लागेल. तुला फिल्म बनवायची आहे का ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे? मी प्रायोरिटी देतो फिल्मला. मी जसं आता खापरखेड्याला जाईन ट्यूजडेला मी त्यांच्यासोबत बोलून घेईन काय कसं आहे, फी स्ट्रक्चर काय आहे आणि टाईम वगैरे कसा जमतो वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. पूर्ण विचारपूस करावं लागेल आणि तिच्यात जॉईन व्हावं लागेल. मी 100% एफर्ट घेईल त्या फिल्म स्कूलमध्ये जॉईन होण्यासाठी, ना की ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठी. कारण मला तिकडे जायचंच नाही. एक प्रकारे आधार, एक प्रकारे पुढे सॅटिस्फॅक्शन म्हणून जर काय होत असेल तर मी ते करील. अदरवाईज जर मला फिल्म स्कूलमध्ये किंवा तिथे मला माझा प्रगती दिसत होत असेल तर मी ऑफकोर्स नाही करणार. इवन मी ते ज्युनियर इंजिनियर अप्रेंटिसशिपची जॉब पण सोडून देईन आणि आपल्या फिल्मच्या मागे लागेल. कारण माझं डोकं त्या ठिकाणी काम करते ना, त्यामुळे, ना की या कोण हँडलिंग सेक्शनमध्ये, राईट? सो या, इट इज राईट. तर आज काही डिसाईड करायचं काही वेळ वगैरे नाही आहे. आता तर पार्टीची वेळ आहे. आज म्हणजे उद्या बहुत चांगला प्लॅन बनला आहे. उद्या दुपारी 10 वाजता निघायचं आहे बोरधरणला, बाईक टूर. सगळेजण सोबत वगैरे राहीन, बहुत मजा येईन, बहुत सारे फोटो काढू वगैरे वगैरे. इट्स बीन रिअली नाईस,
ग्रेट मोमेंट. यास. आणि त्याच्यानंतर कॉन्ज्युरिंग 2 दुर्गामध्ये पाहायला जाऊ आम्ही. बहुत हॉरर पिक्चर आहे. सो इट मेक्स मी रिअली नाईस. कारण अशा प्रकारचे जे मोमेंट होत असेल लाईफमध्ये ते बहुत चांगले असते. कारण ते एक प्रकारे हॅपीनेस कुठेतरी कैद केलं असते. जेव्हा आपण ते बघतो, राव आपण इथे टाईम स्पेंड केला होता, आणि इट इज रिअली ग्रेट फिलिंग. जेव्हा पण पाहू तेव्हा ते बहुत चांगलं फील येतं. या इट इज इट. आणि या बस उद्याचा हेच प्लॅन आहे. संडे, मंडेला मी निघून राहिलो आहे. तर मंडेला मी संध्याकाळी निघेल करीब 4-5 वाजता. आणि मग तिथून आत्याकडे मग सुरू आपलं. मग आज गेलं का मग मला नाही वाटत का 10 जुलैला येईन मी याच्यासाठी, मार्कशीट आणि लिव्हिंगसाठी. तेव्हा पेमेंट पण होऊन जाईल. आता मला वाटते मी आत्याच्या घरी न राहता खापरखेळाला राहिलं जास्त प्रेफर होईल. कारण आता 2 हफ्ते झाला आहे जॉईनिंग होऊन. तर मला ते थोडंसं करमत नाही. बट हू केअर्स, आपलं आहे ना आता. बस तिथे फोकस करायचं आपल्या फिल्म स्कूलमध्ये आणि आपल्या करिअरवर आणि आपल्या जॉबवर सुद्धा. हळूहळू पैसे भेटत राहिले का मग थोडंसं काही ना काही जुगाड होतच आहे. राईट. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 474. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.